नमस्कार, मी सुजाता। सध्या पुण्यामध्ये गाजत असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाचे आता बहुतेक सगळे अहवाल समोर आलेले आहेत। आणि कुठेतरी हे प्रकरण जेव्हा सुरू झालं तेव्हा जे एकदम मंगेशकर रुग्णालयाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलं आणि TRP मिळवण्यासाठी किंवा आता तर माझा स्पष्ट आरोप आहे कुटुंबावर की केवळ या रुग्णालयाची बदनामी कशी होईल यासाठीच हे सगळं प्रकरण होतं का काय असे संशय येण्या इतपत कुटुंबाची आणि सगळ्या न्यूज चॅनेलची एकूणच परिस्थिती ज्याप्रमाणे त्यांनी हे प्रकरण हाताळलंय ते बघता हेच मनात शंका येते की केवळ हे रुग्णालयाची बदनामी करण्याचं षडयंत्र होतं का नाही। याला कारण असं येतं की ससूनचा अहवाल जेव्हा समोर आला, जेव्हा वार्तांकन सुरू झालं त्यावेळेला इंदिरा IVF, मणिपाल, ससून, सूर्या हॉस्पिटल याचा कुठेही उल्लेख नव्हता। का नव्हता? वैद्यकीय क्षेत्रातला भ्रष्टाचार उघडकीला आणण्यासाठी अनेक प्रामाणिक डॉक्टरसुद्धा प्रयत्न करतायत, पण या प्रयत्नांना खीळ घालण्याचं महत्त्वाचं काम हे न्यूज चॅनलचं एकांगी वार्तांकन ठरतंय की जे कसलाही पुढचा मागचा विचार न करता केवळ एकच मुद्दा घेऊन समोर वार्तांकन करत असतात। मी ज्या वेळेला कमेंट्स माझ्या वाचते ना त्यावेळेला सहज लक्षात येतं की या लोकांनी फक्त त्या न्यूज ऐकूनच त्याच्यावरच विश्वास ठेवून हे म्हणजे नाण्याची जी दुसरी बाजू असते ना त्याच्यावर हे विश्वासच ठेवत नाही। याचा अर्थ वैद्यकीय क्षेत्रात भ्रष्टाचार नाही आहे का? आहे, 100% आहे आणि तो दूर करणं गरजेचं आहे। पण या अशा केसेस एकूणच नंतर असं झालंय की आता लोकांना मंगेशकर रुग्णालयाची बाजू पटवून जर का कुटुंबाबद्दलची सहानुभूती कमी व्हायला लागली तर ही ह्या प्रकरणाचीच पहिली मोठी हार आहे। कारण अर्धवट माहितीच्या आधारे यांनी वार्तांकन केलेलं आहे। हे कितपत योग्य आहे? मुळात हा प्रश्न येतो की समाजाला चांगल्या डॉक्टर्सची आणि चांगल्या रुग्णालयांची गरज आहे, त्याला आपण नाकारू शकत नाही। त्यामुळे हा भ्रष्टाचार दूर होण्याकरता सर्वांगीण प्रयत्न करणं गरजेचं आहे की जिथे ट्रान्सपरन्सी ठेवून 100% सत्यता जेव्हा तुम्ही लोकांच्या समोर आणाल तेव्हाच कुठेतरी ही जी चळवळ आहे वैद्यकीय क्षेत्रातला भ्रष्टाचार कुठेतरी रोखण्यासाठी, कमी करण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी संपूर्णपणे नष्ट करता येणार नाहीच। हे तर 100% खरं आहे। कारण एकूणच या हॉस्पिटलची, फार्मा कंपन्या, टेस्टिंग लॅब्स यांची प्रचंड मोठी लॉबी आहे की ज्यांना आपण टक्कर देणं हे सरकारला सुद्धा कितपत शक्य आहे याबद्दल साशंकता आहे। पण तिथे आपण थोडं जरी कुठेतरी रोखू शकलो तरी हा आपल्यासाठी एक सुरक्षित मार्ग असू शकतो असं वाटतं का तुम्हाला? आज जे डॉक्टर्स आहेत त्यांची मुलं येणारी परत याच व्यवसायात येतीलच असं नाही आहे। त्यामुळे समस्त मेडिकल प्रोफेशनल्सनी सुद्धा हा विचार करणं गरजेचं आहे की आज जे रुग्ण या सगळ्या प्रकरणांना बळी पडतायत तिथं आज ना उद्या आपली मुलंही असणार आहेत। यासाठी या चळवळीमध्ये तांत्रिक गोष्टींना मदत करण्यासाठी चांगल्या डॉक्टर्सची सुद्धा आवश्यकता आहे। पण इथं जर का एकांगी वातावरण निर्माण करून तुम्ही फक्त एखाद्या रुग्णालयावर वाटेल ते आरोप करायला लागलात आणि नंतर अहवालामध्ये वेगळंच काहीतरी यायला लागलं तर मग हे प्रकरण नक्की कशाचं होतं हा प्रश्न मनात उभं राहणं अगदी साहजिक आहे। यामध्ये तर सरळ सरळ दिसतंय की फक्त रुग्णालयाची बदनामी करण्याचं हे षडयंत्र होतं। मग हे करून तुम्हाला काय मिळालं? न्याय तर मिळालाच नाही आहे आणि तो मिळणारही नाही आता। कारण मुळात प्रश्न असा येतो की IVFची ट्रीटमेंट घेताना कॅन्सरची ट्रीटमेंट लपवली होती का नाही? कारण कॅन्सरची ट्रीटमेंट झालेली आहे आणि जीवाला धोका असताना सुद्धा तुम्ही IVFच्यासाठी जर का तुम्ही जात असाल तर उद्या पुढे मागे आपल्या जीवाला काही धोका झाला तर तो तुम्हाला मुळातच तो तुम्ही ॲक्सेप्ट केलेला आहे। त्यामुळे 50% चूक तर त्या कुटुंबाचीच येते। त्यामुळेच ह्या वैद्यकीय क्षेत्रात भ्रष्टाचाराचा मुद्दा परत परत ऐरणीवर येतो आणि तिथंच तो झाकला जातो। कारण अहवालामध्ये परत कुटुंबाच्या विषयी ज्या ज्या त्यांनी कृती केलेली आहे त्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह उभं राहते। ससूनच्या अहवालात सगळ्यांवरच त्यांनी चौकशी करायचा आदेश दिलेला आहे किंवा जे त्यांना आढळलेलं आहे तिथे साशंकता या सगळ्याच लोकांच्या बाबतीत आहे। म्हणजे मणिपाल असू दे,
मणिपालमध्ये तर त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. मग तिथं मृत्यूचं कारण काय होतं? सूर्य हॉस्पिटलमध्ये कार्डियकसाठी कुठलाही एक्सपर्ट तिथं अवेलेबल नव्हता. असं असताना परत तिथं दिरंगाई झालेली असताना हे कुठलंच वार्तांकन न करणं यामागे काय उद्देश होता? न्यूज चॅनल्सला सुद्धा किंवा जे कुटुंब आहे ज्यांनी प्रत्यक्षात ही सगळी परिस्थिती भोगलेली आहे त्यांना 50% गोष्टी लपवून फक्त दीनानाथवर आरोप करण्यात काय स्वारस्य होतं? किंवा आज ससून रुग्णालयाचा जो अहवाल बाहेर आलेला आहे त्याच्यानंतर जे आंदोलक तिथे तावातावाने पोचले होते आणि त्या बाईचा मृत्यू झाला आहे म्हणून गळा काढून जेव्हा तुम्ही न्यायाची मागणी करता, आता त्या सगळ्या गोष्टींवर या अहवालाने पूर्णपणे बोळा फिरवलेला आहे. मग काय मिळवलं तुम्ही याच्यातनं? आणि राजकीय लोकांना तर ह्या असल्या प्रकरणात मध्ये घेऊच नका, कारण कुठल्याही गोष्टीचं विचका करण्याचं काम हे राजकारणी लोक करतात. ससूनच्या अहवालात स्पष्टपणे म्हणलेलं आहे की त्या बाईला कॅन्सर होता. तिथे आमदार गोरखे म्हणतात तिला नव्हताच कॅन्सर. कुटुंबीय म्हणतायत का? मग अशी चुकीची माहिती तुम्ही मीडियाच्या समोर कशी काय देताय? हा प्रश्न उभा राहतो. जर का गोरखे यांचं म्हणणं असेल की तिला त्या व्यक्तीला कॅन्सर नव्हता, हे कुठल्या बेसिसवर ते बोलतायत? आणि मग ते बोलतायत तर त्याला कुटुंबाचा दुजोरा का नाही आहे? मग असं असताना ही अशी परत अर्धवट माहिती कुटुंबाकडनं का देण्यात येते? ते समर्थन का करतायत गोरखेंचं? दुसरा प्रश्न येतो की काही न्यूज चॅनल्स म्हणजे यांचं विचारधारा काय आहे तीच कळत नाही. सुषमा अंधारे ही बाई काय या मेडिकल एक्सपर्ट आहे का या कुठल्याही प्रकरणातली? त्यांचे कसले तुम्ही त्यांची मतं कशाला घ्यायला जाताय? अहो एवढीच मत आहेत आणि एवढीच त्यांना चाड आहे ना न्यायाची, तर मी आता म्हणते चला खुलेआम मी म्हणते सुषमा अंधारेंनी कूपर हॉस्पिटलवर बोलून दाखवावं. तिथं बोलणार आहेत का त्या? नाही. अहो ते कसं बोलतील? कारण कूपर हॉस्पिटल शिवसेनेच्या ताब्यातलं हॉस्पिटल आहे. तिथं जे काय चाललेले होते ना गैरप्रकार, रात्रीच्या वेळी सुशांत सिंगचं जेव्हा पोस्टमार्टम केलं गेलं हे जेव्हा नियमाच्या बाहेर होतं, तिथं सुषमा अंधारे बोलतील का? त्यामुळे खरोखरच तुम्हाला रुग्णांच्या परिस्थितीची त्यांना असलेल्या न्यायाची चाड असेल ना तर पहिलं या राजकारणी लोकांना या गोष्टींपासून लांब ठेवा. ते विचका करण्यापलीकडे त्यांना काही येतच नाही. या प्रकरणात विजय वडेट्टीवारांनी तर पूर्णपणे हद्दच पार केली होती. म्हणजे समोर मुद्दा काय चालू आहे आणि आपण बोलतोय काय याच्याबद्दल कसलेही ताळतंत्र नसलेले हे नेते हे आपल्या संपूर्ण समाज व्यवस्थेला, प्रगतीला आणि न्यायाला खीळ आणणारी कीड आहे. कीड. त्यांना कसलीही चाड नसते की आपण कुठे समोर जाऊन काय बोलतोय. मुद्दा आहे डॉक्टरांचा, हॉस्पिटलचा, त्यांच्या कारभाराचा आणि रुग्णाचा, त्यांच्या डिसिजनचा. इथं मंगेशकर कुटुंबियांचं योगदान कुठे आलं? तुम्ही कुठल्या बेसिसवर समोर येऊन विचारताय की त्यांचं योगदान काय आहे? अरे मग तुमचं योगदान काय आहे ते तरी कळू दे. लता मंगेशकर यांचं क्षेत्र गाण्याचं होतं, त्याच्यात त्यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. तुम्ही तुमच्या क्षेत्रात कुठली कामगिरी केलेली आहे ते तरी आम्हाला दिसू दे. त्यामुळे मीडियाने कृपा करून ह्या असल्या राजकारण्यांची बेताल वक्तव्य समोर आणू सुद्धा नाहीये. ह्याच्यामुळे समाजाला, त्या विषयाला कसलाही फायदा होत नाहीये. या माझ्या व्हिडिओवर अनेक अशा कमेंट आल्या की जिथे संगीता लोटे ज्या आहेत ज्यांनी इच्छामरण हे पुस्तक लिहिलेलं आहे त्यांचा व्हिडिओ पण तुम्ही ऐका. आता त्याही बाबतीत प्रश्न उभे राहतातच. प्रश्न आहे 40 लाखाच्या खर्चाचा. त्याच वेळेला मी मागच्या व्हिडिओमध्ये हा मुद्दा मांडलेलाच आहे की लाखोंच्या पटीत हे जेव्हा उपचार जात आहेत तेव्हा प्रश्न असा निर्माण होतो की ह्याच्यावर कंट्रोल करण्याला सरकारचं कुठलं धोरण आहे का? दुसरा प्रश्न येतो आता याच अनुषंगाने जर का त्यांचं इच्छामरण हे पुस्तक आणि त्यांचा जे 2 व्हिडिओज समोर आलेले आहेत, एक आशिष जाधव यांनी घेतलेली मुलाखत आणि एक राहुल कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत, यामध्ये सुद्धा इतका विरोधाभास दिसतो ना की सामान्य जर का गोष्टी नित्रयस्थपणे जर का आपण त्या गोष्टीचा विचार करायला गेलो ना तर अनेक लूप होल्स समोर येत जातात. मग तुम्हाला न्याय मागताना नुसतं भावनिक गोष्टीवर मागायचा नाही आहे. तिथं आपल्याला हे सिद्ध करायला लागणार आहे की तुमच्या बाबतीत काही चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत, तरच आपण न्याय मागू शकतो आणि तुम्हाला न्याय मिळू शकतो. बरोबर हे प्रकरण
म्हणजे इच्छामरण हे पुस्तक हे जुनं आहे, हे काय आता लेटेस्ट नाही आहे. पण मंगेशकर कुटुंबियांचं कुठं ना कुठेतरी त्यांच्यावर शिंतोडे ओढणं किंवा या रुग्णालयाची बदनामी हे एकूण प्रकरणावर बरोबर ते इच्छामरणाचं प्रकरण समोर आलं. मग इतके वर्ष राहुल कुलकर्णी तुम्ही ते पुस्तक वाचलं नव्हतं, अचानक तुमच्या समोर बरं आलं. तुम्ही तर पत्रकार आहात, या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे होते. आत्ताच 8 वर्षांनी बरं तुमच्या समोर आलं ते. बरं चला मान्य करू की आत्ता तुमच्या समोर आलं. पण त्याच याच्या तुमची मुलाखत जर का ऐकली ना तर ती इतकी विरोधाभास दर्शवणारी आहे की मुलाखतीच्या एका टप्प्यात ते म्हणतायत की पहिली सर्जरी. त्यामुळे पहिला आत्ता या व्हिडिओच्या बाबतीतला राहुल कुलकर्णींना प्रश्न आहे की एक पत्रकार म्हणून तुम्ही जेव्हा मुलाखत घेता त्यावेळेला तुम्ही एकदा असं वक्तव्य केलेलं आहे की त्या म्हणजे डॉक्टरांनी पहिली सर्जरी केली लोटे यांच्यावर, ती पहिली सर्जरी फेल गेलेली होती. पुढच्याच व्हिडिओच्या शेवटी तुम्ही असं म्हणताय की आपण एक मान्य करू की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने त्यांना पूर्ण उपचार दिले, चांगले उपचार दिले आणि जीव वाचवायचा संपूर्णपणे प्रयत्न केला. या 2 गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये एकच माणूस कसा काय बोलू शकतो हे तुम्हाला माहिती. बरं तिथं संगीता लोटे जे बसलेल्या होत्या त्याच्यावर त्या अगदी आरामात बसल्या होत्या, म्हणजे ते कुठलाच अभिप्राय तिथं देत नव्हते. म्हणजे तुमची जी शंका आहे की पहिली सर्जरी फेल गेलेली होती, तर मग तुमचे मिस्टर तर स्वतः डॉक्टर होते. आता त्यांच्यासाठी हे प्रश्न उपस्थित होतात की तुमचे मिस्टर स्वतः डॉक्टर होते, मग त्यांना ही गोष्ट लक्षात आली होती का की आपल्यावर चुकीची काहीतरी म्हणजे कुठेतरी सर्जरी फेल झालेली आहे हे त्यांना कळलं होतं का? बरं ते त्या क्षेत्रातले डॉक्टर नसतील कदाचित, पण ते स्वतः एक मेडिकल एक्सपर्ट आहेत म्हणल्यावर त्यांचे अनेक डॉक्टर्स ओळखीचे असतील. मग त्यांना बोलवून हा सल्ला घेतला होता. हा प्रश्न एवढ्यासाठी गरजेचा आहे की सामान्य रुग्णाला तर मुळातच काही मेडिकलचं नॉलेज नसतं, पण एखाद्या डॉक्टरवर जे अशी ट्रीटमेंट होते त्यावेळी त्यांनी दुसऱ्या डॉक्टरांना बोलवून आपले रिपोर्ट तपासून घेतले होते का? ते स्वतः एक डॉक्टर असताना त्यांनी स्वतःचा मेडिकल इन्शुरन्स काढलेला होता का? आता त्याच्यावर जर का 40 लाखाचा खर्च आला तर मी आधीच्या व्हिडिओमध्येच हा मुद्दा मांडलेला आहे, लाखोंच्या घरात जाणारे खर्च. तो एक मुद्दा जर का बाजूला ठेवला तर तिथे बाजूला एवढ्यासाठी की आपल्याकडे जर का आता पैसे नाही आहेत आणि मी जरी कोणाकोणाकडनं तरी उसने घेऊन जरी उपचार करायचा म्हणलं तरी शेवटी मला त्यांचे पैसे परत द्यायला लागणारच आहेत. मग जर का डॉक्टर बरे होऊन घरी आले असते तरी तुम्ही असेच आरोप केले असते? नाही, निश्चितच नसते केले. कारण त्यावेळी तुम्हाला हा ठाम विश्वास होता की आपल्या रुग्णावर 40 लाख दिल्यावर का विना पण योग्य उपचार झालेले आहेत. म्हणजे 40 लाखाचा मुद्दा हा पेशंट गेल्यावर जर का निर्माण होत असेल तर तो योग्य नाही. हा दोन्ही परिस्थितीत योग्य मुद्दाच तुमचा असायला पाहिजे की माझा पेशंट बरा पण व्हायला पाहिजे, पण त्याच्यात माफक दरातच माफक किंवा आवश्यक त्या गरजा पूर्ण करूनच उपचार झाले पाहिजेत. लाखोंच्या पटीत जर का उपचार खर्च जायला लागला तर तो योग्य नाही आहे. यासाठी सुद्धा आपल्याला लढायचं आहे. त्यामुळे इथं गरज वाटते की त्यावेळेला तुम्ही लोकांच्याकडनं पैसे मागायच्या ऐवजी तुम्ही ससून KEM किंवा मुंबईचं टाटा हॉस्पिटल का नाही निवडलं? सिप्ला फाउंडेशन आहे वारजाला, तो पर्याय का नाही घेतला? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न असा येतो की तुम्हाला जर का कळलं होतं, कारण आशिष जाधव त्यांच्या मुलाखतीत तर हे ठामपणे म्हणतात की त्या व्यक्तीकडे लोटेबाईंच्याकडे याचा सबळ पुरावा आहे. पहिली सर्जरी जर का फेल गेली होती याचा सबळ पुरावा त्या व्यक्तीकडे आहे, पण त्याला दुजोरा देण्याचं कुठलंही काम त्या मॅडमने आपल्या व्हिडिओमध्ये केलेलं नाही. हे आशिष जाधवांचं मत आहे की सबळ पुरावा आहे. मग सबळ पुरावा आहे तर त्या मॅडम कोर्टात का नाही गेल्या? दुसऱ्या डॉक्टरांची मदत घेऊन, एक्सपर्ट ओपिनियन घेऊन हे का त्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न का नाही केला की चुकीची ट्रीटमेंट डॉक्टरांवर झालेली होती? तिसरा मुद्दा असा येतो की जर का तुम्हाला कळलंय पहिल्याच याच्यात की पहिली सर्जरी फेल गेलेली होती, याचा अर्थ सरळ होतो दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात चुकीच्या डॉक्टरांच्या हातात, म्हणजे तुमचा पेशंट सुरक्षित तिथं नव्हता. असं असताना सुद्धा त्याच परत हॉस्पिटलमध्ये 40 लाख खर्च करणं यात काय तुम्हाला संयुक्तिक वाटलं? हे सगळे प्रश्न गरजेचे एवढ्यासाठी आहेत की वैद्यकीय क्षेत्रातला भ्रष्टाचार
जेव्हा समोर आणण्याचा लोक प्रयत्न करतायत ना, त्यावेळेला या अशा केसेसची वास्तविकता जनतेच्या, सरकारच्या समोर येणं गरजेचं असतं. पण तिथे तुम्हीच एवढी लूपहोल्सला चान्स देताय की हे कुठल्याही कोर्टात हे प्रश्न कुठलाही वकील विचारू शकतो आणि मग तिथं रुग्णांच्या या चळवळीला कुठेतरी खीळ बसते असं तुम्हाला वाटतं का? इथं कोणावरही दोषारोप करायचं नाही आहेत, पण रुग्णांचं सुद्धा काही गोष्टीत कुठेतरी चुकतंय का, किंवा आपण ही चळवळ पुढे नेण्यात आपलं काय काय कमी पडतोय, कुठे आपण कुठलं योग्य पाऊल उचलायला पाहिजे होतं. आता त्या मॅडम स्वतः म्हणतात की मी घरी विचारलं की आपण यामागे दाद मागायची का, पण कोणीच त्यांना सपोर्ट केला नाही. याचा अर्थ सरळ दिसतो की सामान्य जनतेचा या बाबतीत न्यायव्यवस्थेवर काडीचाही विश्वास नाही. मग ही बाबसुद्धा गंभीर आहे असं तुम्हाला नाही वाटत का? त्या मॅडमच्या बोलण्यात असाही मुद्दा आला की स्टेट गव्हर्नमेंटमध्ये नोकरी करत असलेले त्यांच्या डॉक्टरांच्या उपचारांसाठी त्यांनी वेळोवेळी ॲडव्हान्स मागितला होता, पण तो सुद्धा संबंधित खात्याकडून त्यांना देण्यात आला नाही. मग गव्हर्नमेंटमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची जर का ही व्यथा असेल तर सामान्य माणसाचं तर मग तुम्ही विचारच नाही करू शकत की जो प्रायव्हेटमध्ये जॉब करतोय. मग ह्या सरकारी कारभारावर तुम्हाला ताशेरे ओढावेसे नाही वाटले? पण तिथं फारसं त्या मॅडम पण बोललेल्या नाही आहेत आणि मुलाखतकार पण बोललेलं नाही आहेत. त्यांचा एकच एक मुद्दा आहे, 40 लाख मंगेशकर हॉस्पिटल. पण हे प्रकरण वास्तविकता स्पष्टपणे सूर्यप्रकाशा इतकी स्पष्टपणे समोर आणण्यात ते मुलाखतकार आणि त्या मॅडम दोघंही कुठे ना कुठेतरी कमी पडलेत असं वाटतंय. कारण एक सामान्य माणूस म्हणून माझ्या मनात हे प्रश्न निर्माण झालेत. ते केस उभं राहिल्यावर कुठलाही वकील तुम्हाला विचारणारच. मेडिकल एक्सपर्टचं ओपिनियन जेव्हा तुम्ही मेडिकल नेग्लिजन्सचा आरोप करता त्यावेळी गरजेचं असतं. मग तुमच्या ओळखीचे डॉक्टर हे द्यायला तयार होते का, हा प्रश्न मला लोटे यांना विचारायचा आहे की खरी वास्तविकता काय होती. याला तुमच्या मिस्टरांच्या डॉक्टर मित्रांनी त्यांच्या सहकार्यांनी तुम्हाला सहकार्य केलं असतं का, हे विचारण्याचं कारण असं आहे की मेडिकल ट्रीटमेंटच्या बाबतीत जेव्हा मेडिकल नेग्लिजन्सचा आरोप होतो ना, त्यावेळेला मेडिकल एक्सपर्टचं ओपिनियन द्यायला खाजगीत लोक मान्य करतात, पण डॉक्टर लेखी द्यायला तयार होत नाही. कारण आपण म्हणतो ना, पाण्यात राहून माशाशी बाहेर करून चालत नाही. त्यामुळे कुठेतरी डॉक्टरांची ही मानसिकता असते की आज आपण कुणाच विरुद्ध तरी देतोय, उद्या दुसऱ्या कुणी आपल्या विरोधात असंच स्टेटमेंट केलं तर मग काय करायचं. ही मानसिकता त्यांची पण असेल तर त्या डॉक्टरांना, म्हणूनच मी मगाशी इशारा दिला की अहो तुमची मुलं पुढे या क्षेत्रातच येतील याची गॅरंटी नाही. मी जेव्हा स्वतः मेडिकल माझ्या केसमध्ये म्हणजे मेडिकल माझी नेग्लिजन्सची नाही म्हणता येत, अनएथिकल प्रॅक्टिसची येते, त्यासाठी मला कुठलाही डॉक्टर असा मिळाला नाही की जो एक्सपर्ट ओपिनियन देऊ शकेल. ज्यांनी मला स्वतः सांगितलं होतं की ही सर्जरी करायचीच असं करून ठरवून केलेली सर्जरी आहे, म्हणजे गरज नसताना दिलेली ट्रीटमेंट, हेच सेकंड ओपिनियनला गेल्यावर त्यांनी समोर सांगितलं, पण लेखी द्यायला मात्र तयार होत नाहीत. अशा वेळेला ज्या वेळेला मी केस लढत होते तेव्हा मी वेगवेगळ्या डॉक्टरांच्याकडे जायची. तेव्हा डॉक्टरांकडून मला एक जी आपल्याकडे फ्रेज आहे ना ती ऐकवली गेली की एक गंदी मछली पूरे तालाब को गंदा कर देती है. त्यावेळी मी फक्त डॉक्टरांना एवढंच म्हणू शकते कि जब आपको पता है कि मछली गंदी है तो या तो उसको तालाब से उठाकर बाहर फेंक दो या फिर साफ करके तालाब में रखो, नहीं तो तालाब गंदा करने के लिए आप भी उतने ही जिम्मेदार हैं जितनी कि वो मछली. डॉक्टर्स म्हणतात की 5% डॉक्टर भ्रष्टाचारी आहेत आणि बाकीचे सगळे सरळ आहेत. मग त्या 5% लोकांना तुम्हाला माहितीही असतं की हे भ्रष्टाचारी कोण आहेत की जे गैरप्रकार करतायत. त्यांना बाहेर काढण्याचं धाडस 95% लोकांच्यात नाही असं आहे का? अजिबात नाही. त्यांची ती इच्छाच नाही. आणि मुळात हे प्रकार 5%च लोक करतात असंही कदाचित खरं नाही आहे. वैद्यकीय उपचारांचा लाखोंमध्ये जाणारा खर्च हा सुद्धा संगीता लोटे यांचा एक महत्त्वाचा मुद्दा होता. त्याच्याकडे या दोन्हीही पत्रकारांनी
लक्ष दिलेलं आहे, याबाबत काही वाद नाही, पण त्याच्यावर सरकारचं कितपत लक्ष आहे? कारण सरकार या सगळ्या गोष्टींमध्ये पूर्णपणे बघ्याची भूमिका घेतोय. पेशंट्सला मिळणारा वागणूक, त्यांच्यावर होणारे गैरवाजवी उपचार, त्याच्यानंतर त्यांना मिळणाऱ्या न्यायामध्ये होणारी जी त्यांची होरपळ असते, त्या सगळ्या गोष्टींकडे सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष होतं आहे. कारण 140 कोटी जनता जिथे आहे की जिथे फक्त 15-20% कुठेतरी क्रीमी लेअर आहे, बाकीचे जे मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय किंवा अगदी गरीब जनता यांच्या जगणं मरण, त्यांचा न्याय निवाडा आणि त्याचे उपचार याच्यामध्ये सरकारला सुद्धा काडीचाही इंटरेस्ट नाही, असा माझा आता स्पष्ट आरोप आहे सरकारवर सुद्धा. स्वातंत्र्यपूर्व काळात जी रुग्णालये उभी केलेली आहेत ना, तीच अजून चालू आहेत. तुम्ही स्वतःनी या क्षेत्रासाठी काहीही केलेलं नाही आहे. मग कसलंच योगदान नसताना सरकारचं विजय वडेट्टीवार मंगेशकरांना हा प्रश्न विचारूच कसे शकतात की तुमचं काय योगदान आहे? अरे मग काँग्रेसची जनता इतके वर्ष गरीब म्हणून त्यांना मतदान करत होती ना. गरिबी हटाव हा तर तुमचा नारा होता. त्या गरिबांनी तुम्हाला सत्तेवर बसवलं, मग त्या गरिबासाठी तुमचं काय योगदान आहे हे वडेट्टीवार सांगणार आहेत? अजिबात नाही. कूपर हॉस्पिटल किंवा अनेक घटना जिथं घडलेल्या आहेत, जिथे मेडिकल क्षेत्रातल्या एथिक्स पाळले गेलेले नाही आहेत, नियम पाळले गेलेले नाही आहेत कूपर हॉस्पिटलमध्ये, त्याच्यावर सुषमा अंधारे बोलणार आहेत? एक शब्दही बोलणार नाहीत. तिथं म्हणतील माझा तो विषयच नाही. मग तुमचा विषय नाही तर इथं मंगेशकर कुटुंब रुग्णालयाच्या बाबतीत बोलताना तुम्ही मेडिकल एक्सपर्ट होता का? म्हणूनच म्हणलं राजकीय लोकांना कुठल्याही प्रकरणात इन्व्हॉल्व करूच नका. मुद्दा असा येतो की जे समोर पत्रकार बसलेले आहेत त्यांनी निष्पक्षपणे रुग्णाची कुठं काय चूक आहे हे पण दाखवणं गरजेचं आहे. कारण जेव्हा अहवाल रुग्णाच्या बाजूनी येत नाही ना, तिथे त्यावेळेला परत त्यांना न्याय मिळणार नाही हे समोर दिसतंय. मग या सगळ्या प्रकरणाचा TRP आणि या रुग्णालयाची फक्त बदनामी करण्यासाठी उपयोग केला गेला, ही वास्तविकता जर का समोर येत असेल तर हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करणं गरजेचं आहे. मला वाटतंय की जनतेने आपले मुद्दे, आपले जे अनुभव आहेत ना, चांगले वाईट, ते खरोखर समोर आणा. चांगले असतील तरी चालतील, वाईट असले तरी चालतील, पण जी वास्तविकता समोर आणा एवढ्यासाठी की आपल्याला केवळ TRPसाठी एखाद्या चांगल्या किंवा हॉस्पिटलवर वाटेल तसे आरोप पण करायचे नाही आहेत. तसंच केवळ तुम्हाला एक चांगला अनुभव आला आहे म्हणजे समस्त बाकीच्या 100% जनतेला तो तसाच असेल असंही नाही. प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू असतात, तेव्हा चांगले वाईट अनुभव सगळ्यांनाच येतात. पण मग अशा वेळेला गरजेचे असते, एस्पेशली ज्यांच्या बाबतीत मेडिकल निग्लिजन्सच्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्या गोष्टी समोर आणणं, त्यांच्या मुलाखती घ्या, त्यांचे अनुभव ऐका. जे अनेक वर्ष या न्यायासाठी लढतायत तिथे सरकार, न्यायव्यवस्था, मेडिकल काउन्सिल्स, इंडियन मेडिकल असोसिएशन किंवा डॉक्टर्स की जिथे एक्सपर्ट ओपिनियन द्यायला ते तयार होत नाहीत, या सगळ्यांची वास्तविकता तुम्ही ज्या दिवशी समोर आणाल ना, त्यावेळेला सगळ्या न्यूज चॅनल्सचा एकच अजेंडा असेल की वैद्यकीय क्षेत्रातला भ्रष्टाचार आपल्याला दूर करायचा आहे. पण ते होताना दिसत नाही, ही वास्तविकता आहे. त्यामुळे न्यूज चॅनलच्या त्यांच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह भलं मोठं उभं राहते. त्यांना फक्त TRP हवी आहे. इतका मोठा तुमच्या समोर व्यासपीठ असताना तुम्ही जर का योग्य गोष्टीसाठी त्याचा वापर करत नसाल तर तुम्हीही शेवटी त्याच भ्रष्ट समाजाचा किंवा त्या व्यवस्थेचा कुठे ना कुठेतरी एक भाग होतो, आपण असं म्हणू शकतो. किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपण त्या चुकीच्या गोष्टींना समर्थन देतोय असाच अर्थ होतो. यासाठी जागरूक राहून सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुमचे जे काही मतं आहेत, ते जे काही अनुभव आहेत, ते चांगले वाईट अनुभव योग्य शब्दात कमेंटमध्ये जरूर मांडा. आणि वैद्यकीय क्षेत्रातला भ्रष्टाचार दूर करण्यासाठी स्वतः अरुण गद्रे, अभय शुक्ला यांच्यासारखे काही चांगले डॉक्टर वर्षानुवर्ष प्रयत्न करतायत. त्यांच्या अनुभव, त्यांच्या गोष्टी समजून घेण्यासाठी सुद्धा चांगली पॉडकास्ट समोर येणं गरजेचं आहे. लोक आता प्रयत्न करतातच आहेत, पण न्यूज चॅनल्सने सुद्धा या प्रकरणांना चालना देऊन
महत्त्वाचे विषय जनतेसमोर कसे येतील हे कृपा करून बघा आणि आपल्या या क्षमतेचा आपण एका चांगल्या समाजासाठी, त्याहीपेक्षा सुरक्षित वातावरणात होणाऱ्या उपचारांसाठी उपयोग कसा करून घेऊ हे सर्वांनी बघूया। आणि यामध्ये सरकारला एकच आवाहन आहे की उशिरा का होईना आपण आता तुम्हाला जाग येऊ द्या आणि या गोष्टीकडे एक निरीच्छपणे बघून एक चांगलं पाऊल म्हणून का होईना पण तुम्ही चांगली सुसज्ज रुग्णालयं गरिबांसाठी किंवा या अशा क्रिटिकल कंडिशनमध्ये जाणाऱ्या लोकांसाठी उभं राहावीत की जिथे पैशासाठी लोकांना वणवण करायला लागता कामा नये। हे एकच आवाहन करून मी आजचा व्हिडिओ संपवते। नमस्कार।